चर्चा करायला उभे राहिलो. जेव्हा वर्षाताई बोलत होत्या तेव्हा मी हाऊसिंग मिनिस्टर म्हणून या पापाचा वाटेकरी नाही त्याचा मला आनंद होता. आम्हाला धारावी पुढे न्यायची होती. ते करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांचे जो दृष्टिकोन होता तो मला आज कौतुकास्पद वाटतो. ते नेहमी म्हणायचे की धारावी ही मुंबईची ओळख आहे आणि मुंबईची ओळख धारावीतनं पुस्तक आम्हाला. त्यांचे काय काय विचार होते मी सांगू इच्छित नाही कारण ते काय होणार नाही. पण तिथल्या स्थानिकांना बाहेर काढून तिथले उद्योगधंदे बाहेर काढून आपण मुंबईच्या धारावीच्या परिसराचा सत्यानाश करतो आहोत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. धारावीचं वैशिष्ट्य काय तर धारावीमध्ये कमीत कमी 60% हे मागासवर्गीय राहतात. भारतातल्या एकाही राज्याचा माणूस नाही जो तिथे राहत नाही. बंगाल घ्या, राजस्थान घ्या, मध्य प्रदेश घ्या, काश्मीर घ्या, केरळ घ्या, सगळे तिथे राहतात आणि गुण्यागोविंदाने राहतात. तिथली लेदर इंडस्ट्री इतकी प्रसिद्ध आहे की तुम्ही नाही कोणीही गुचीची बॅग घेऊन बायकोला नेऊन दिली तर बायको ती गुचीची बॅग घेऊन झोपेल कारण का ती ओरिजिनलच वाटेल. इतकं अप्रतिम काम तिथे चालतं. लेदर इंडस्ट्री, स्पोर्टिंग शू इंडस्ट्री, ॲल्युमिनियम इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, छोटे छोटे उद्योग आपापल्या घरामध्ये चालवून त्याच्यातनं पोट भरणारी धारावी ती धारावीची खरी ओळख. इट इज द बिगेस्ट स्लम ऑफ द वर्ल्ड, बिगेस्ट स्लम ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्यात मुंबईच्या दृष्टीने बदल करायला हवा हा काही वर्षापासून राज्यकर्त्यांचा तत्कालीन म्हणजे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्याला बदल करावा असा वाटत होता. पण धारावीचा बदल करणं हा इतका सोपाही नाही. कारण का वर्षानुवर्ष राहिलेली माणसं, त्यांची वर्षानुवर्ष असलेली परंपरा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांचं स्थित्यांतर हे अशक्य आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथेच जागा देऊन आपल्याला पर्यायी व्यवस्था ते त्यांना एका बाजूला जागा देऊन दुसऱ्या बाजूला आपल्याला काही करता येतं का हे पाहण्याची गरज होती. रेल्वेची 45 एकर जमीन आहे. हजारो पत्र पाठवली, रेल्वेचं एकही उत्तर आलं नाही. त्या 45 एकर मध्ये 25% धारावी सेटल होते आणि आम्ही संपर्क साधत होतो पण साधं उत्तरही देण्याची कुणी कष्ट घेतले नाही. प्रश्न असा आहे की मी उद्धव साहेबांच्याच तोंडातलं सांगतो की जितेंद्र, आपलं जे फायनान्शियल कॅपिटल धारावीत होतं, आपलं बीकेसी मध्ये होतं, ते जोर जबरदस्तीने उचलून गुजरातला नेलंय. ते फायनान्शियल कॅपिटल आपण धारावीत आणतो. केवढा मिठा विचार आहे की ज्या फायनान्शियल सिटी मध्ये आज जगभरामध्ये मुंबईची ओळख काय आहे. इट्स द बिगेस्ट फायनान्शियल सिटी ऑफ मुंबई इंडिया. जगाच्या स्पर्धेमध्ये 5व्या स्थानावर असलेली मुंबई. तुम्ही या मराठी माणसाच्या हृदयातली फायनान्शियल कॅपिटल तुम्ही काढून गुजरातला घेऊन गेलात. तुम्ही लोकांनी साधा विरोधही नाही केला. आणि तो फायनान्शियल कॅपिटल आपण कसंही करून इथे आणूया हा माझा पहिली मागणी आहे. आम्ही त्याच्यानुसार पुढे जात होतो. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर माझा स्वभाव नाही, मी काय तुमच्या डिपार्टमेंटमध्ये
परत डोकावूनही बघितलं नाही. प्रत्येक राज्यकर्त्याची वेगवेगळी स्वप्न असतात. आमच्या हातात जेव्हा होतं तेव्हा मी कोणालाही आंदण दिलं नाही. कुठलीही फाईल हलवली नाही. कुठल्याही फाईल मध्ये कोणी सांगो एकही वेडवाकडं लिहिलं गेलं नाही. फाईल परफेक्ट तयार होती. पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बद नव्हतं. हे TDR वगैरे काहीच नव्हतं आमच्या फाईलीमध्ये. सर्वसामान्यांना फायदा कसा होईल एवढंच आम्ही बघितलं होतं. आता तुम्ही काय बघता आहात हे मला माहित नाही, पण धारावीमध्ये गरीब माणूस राहतो. 70-70, 80-80, 100-100 वर्ष जुनी घर आहेत. म्हणजे धारावी फिरायची म्हणजे तुम्हाला कमीत कमी 7 दिवस लागतील, एवढी मोठी धारावी. धारावी काही सोपी गोष्ट नाही. पण ही जी बोंबामो म्हणते ना TDR, काय मला माहित नाही TDR BDR काय प्रकरण, मी जास्ती अभ्यास केला नाही त्याचा. मी त्या पापाचा धनी नाही. मी त्याच्या एकाही कागदावर सही केलेली नाही मिनिस्टर म्हणून. त्याच्यामुळे हे जे काय पाप असेल किंवा पुण्य असेल ते सावे साहेब आपल्या गळ्यात आपण घ्या आणि त्याचं सुख आणि दुःख दोन्ही उपभोगा. आमचं काही म्हणणं नाही. पण तुमच्यातला जर माणूस जागा असेल, माणूस ज्यांचे आजोबा आजी आई वडील त्या 10x10च्या झोपडपट्टीत गेलेले आहेत, मेलेले आहेत, ते वर्ण सावेसाहेब तुमच्याकडे बघतायत की आमच्या झोपडीचं काय होणार. नाही इथे अडसर आहे ना, दिसत नसेल त्यांना. पण सावेसाहेब गरीब माणसाला वाचवा, ही काळाची गरज आहे. राज्यकर्ते हे श्रीमंतांना विकले जात आहेत असं जर चित्र देशभरात केलं तर ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये मुंबई बदनाम होईल. मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई हे जसं धनदांडग्यांचं शहर आहे तसं हे मुंबई गरीब माणसांचं शहर आहे. आणि हे धनदांडगे कोणामुळे झाले तर या मुंबईतल्या गरीब माणसांमुळे झाले. आम्ही मुंबईचे आहोत. 4:30 पावणे 5 ला वाजणारा तो भोंगा, हातात पिशवी आणि डबा घेऊन धावणारा मिल कामगार आम्ही बघितलंय. ती गोदीतली धावपळ आम्ही बघितलेली आहे. ते माथाडी कामगार आम्ही बघितलेले आहेत. मुंबईतल्या चिमणे आम्ही बघितलेले आहेत. काहीच राहिलंय नाही हो मुंबईत. आता खरोखरच मुंबई कोणाची विचारलं तर मुंबई धनदांडग्यांची. एकेका इमारतीची किंमत, एकेका फ्लॅटची किंमत 12 कोटी, 14 कोटी, 20 कोटी, 60 कोटी, 80 कोटी. कुठल्या गरीब माणसाला परवडणार आहे? सरकार त्याच्यात काही करू शकतं असं मला वाटत नाही. पण एकंदरीतच आपल्या हाऊसिंग पॉलिसीमुळे सावेसाहेब ह्याच्यावर गांभीर्याने विचार करा. आपण जर चांगली हाऊसिंग पॉलिसी काढली तर त्या हाऊसिंग पॉलिसी मधनं आपण खूप जणांना मदत करू शकतो. जसं पहाडी गोरेगावला आपली जमीन आहे, तिथे मी सूचित केलं होतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आपण घरं देऊया. म्हाडाची इतकी जमीन आहे की आपण आरामात इथला जो कष्टकरी वर्ग आहे त्याला घरं देऊ शकतो. आणि पूर्वी दिली गेली आहेत. माथाडी कामगारांना घरं दिली गेली आहेत आणि त्या गरिबांना घरं मिळाली पाहिजे ह्याच्याबद्दल सभागृहात एकही जण आवाज विरोधात उचलणार नाही. तेव्हा सावेसाहेब आपली परिस्थिती मला माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याकडनं मला अपेक्षा आहे
की आपण हे सगळं करून दाखवलं. अध्यक्ष महोदय, मुंबईचा ट्रॅफिक, मुंबई पार करता करता आता म्हणजे नकोसं वाटतं. माझं हे म्हणणं नाही की सरकार चुकलं, येणारी सगळी सरकार चुकत गेली. मुंबईला जे गरजेचं होतं ते होतं स्ट्रॉंग म्हणजे वॉटर सिस्टम, वॉटर ट्रान्सपोर्टेशन. त्याच्याकडे आपण कधी लक्षच दिलं नाही. त्याच्याकडे कधी आपण लक्षच दिलं नाही. तुम्ही विचार करा सावे साहेब, गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उभे राहा, तुम्हाला समोर वाशी दिसते. जर तो सागरी पट्टा आपण साफ करून घेतला असता तर 15 मिनिटात माणूस इथे. तीच परिस्थिती जर आपण गेटवे ऑफ इंडियातनं निघालो आणि वाशीला जाणाऱ्या पुलाच्या खालनं लेफ्ट टर्न मारला तर आपल्याला भांडूपला पोहोचेपर्यंत जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतील. तिथे एखादा धक्का उभा करून तिथनं जर रोड ट्रान्सपोर्ट काढले, पब्लिक ट्रान्सपोर्ट, तर किती सोपं होईल जीवन. पण हा आपण कधी विचारच केला नाही. आणि त्यामुळे असे लोक, मुंबई ही जगवणारी भूमी आहे. ह्या भूमीत एक अद्भुत चमत्कार आहे. ह्या भूमीवर ते पाय ज्यांनी ठेवले आणि मुंबईच्या मातीचं कुंकू ज्याने कपाळावर लावलं, त्याची जर मेहनत करण्याची इच्छा असेल तर तो कधीच उपाशी झोपणार नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मुंबईला जर ह्या सगळ्या विळख्यातनं सोडवायचं असेल तर आपल्याला उपनगरं वाचवावी लागतील. कारण मुंबई दादर ते नरिमन पॉइंट म्हणजे हा जो नेव्हीचा एंड आहे, आता तिथे डेव्हलपमेंट येऊ शकत नाही. जे काही येऊ शकतं ते डेव्हलपमेंट येऊ शकतं. हे समोरचं जी झोपडपट्टी आहे बरोबर मंत्रालयाच्या समोरची, ती 26 एकर लँड आहे. मी प्लॅन दिला होता की 13 एकर जमीन ही त्या झोपडपट्टी वासियांना देऊन टाका, त्यांच्यासाठी घर बांधा आणि ही 13 एकर जमीन इंटरनॅशनल मार्केटमध्ये विका. साहेब विचार करा किती पैसे मिळाले असते. कोणाला तरी गळ्यात घालायची आणि त्याच्यातनं अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा आपण मुंबईसाठी काहीतरी मोठं केलंय, ह्यांना मिळणारं सुख आणि त्यांनी येणारी झोप फार महत्वाची होती. हा जवळजवळ प्रोजेक्ट मी फायनलायझेशनला आणला होता. माझं दुर्दैव आहे की त्याच वेळेस माझी मिनिस्ट्री गेली. पण साहेब मी आपल्याला सूचित करतोय, त्याच्यामध्ये म्हाडा आहे, त्याच्यामध्ये एसआर आहे, या सगळ्या दोघांना एकत्र करा आणि सगळ्या रहिवाशांना तिथले एकत्रितरित्या तिथेच बाजूला 60-40, 50-50 या रेशोवरती एक जमीन आपल्याकडे घ्या आणि एक जमीन त्यांच्या नावावर करा. आज तिथे कुठेही 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या कमी घर विकलं जात नाही. तुमच्या तिजोरीत, सरकारच्या तिजोरीत किती पैसा येईल याचा विचार करा. आज या सरकारकडे पैसे नाही असं म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगतो, ही स्कीम काढा, या स्कीमची बोंबाबोंब करा. आणि स्कीम अशी आहे की जसं दुबई मध्ये शेख असे बोटी लावून घरी येतात, तसे शेठ लोक बोटी लावून घरी येतात. आणि हा सगळा मास्टर प्लॅन तयार आहे हाऊसिंग मध्ये. आपण जर पुढाकार घेतला, देवेंद्रजींशी बोललात, तर मला वाटत नाही देवेंद्रजी नाही म्हणतील. अध्यक्ष महोदय, मध्यंतरी राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला होता. पूर्ण बोजवारा उडवला होता. तो पहिला बोजवारा माझ्याकडे उडाला होता.
ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये बोजवारा उडाला असताना मला फोन आले की 17 जण मृत्युमुखी पडलेत. मी धावत धावत तिथे गेलो कळव्याला. पहिलं हे जे काय स्कॅम आहे ना त्याच्याला पहिले 17 जण माझ्याकडे मिळाले. एक तर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट हा आमच्या मेडिकल फॅसिलिटीचा डीन आहे. डीन माझा असा समज आहे की एमडी सर्जन MS सर्जन हा कॉलेजचा किंवा हॉस्पिटलचा डीन असावा. की ज्या गोष्टी त्याला समजतात त्याच्यावर तो बोलू शकेल. मी आत गेल्यानंतर ते दोघं आले. वी आर प्रोव्हाइडिंग द बेस्ट ऑफ द मेडिकेशन अँड वी आर ट्राइंग टू सेव्ह देअर लाईव्स. तिथे खबरी अनेक असतात. म्हणाले 7 तास मेलेला एक माणूस यांनी NSC म्हणजे ते काय NSC मध्ये लपून ठेवलाय. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सगळ्या फेऱ्या मारल्या तेव्हा बघितलं तर 18 जण मृत्युमुखी पडले होते. आपल्याला या राज्याची वैद्यकीय व्यवस्था सुधारावी लागेल. या राज्यामध्ये पॅरासिटामॉल नाही. पॅरासिटामॉल ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या वैद्यकीय व्यवस्थेमधला फार्मसी म्हणजे औषधी विक्री करणारा फार्मासिस्ट हा बंद पडणं चांगला नाही. लोक गोळ्या घ्यायला बाहेर जातात आणि बाहेर भरमसाठ पैसे भरून येतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस हा जर त्याच्याकडे पैसा असता तर तुमच्याकडे आलाच नसता ना. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणारा माणूस ज्याच्या खिशात 1 रुपया नाही 2 रुपये नाही असाच माणूस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो. दुर्दैवाने बेडशीट बदलायची असेल तर 20 रुपये, गादी बदलायची असेल तर 70 रुपये, चांगला सकाळी नाश्ता हवा असेल तर 50 रुपये. असा जर भावाने आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे हे जे खासगी हॉस्पिटल्स आहेत आपण बोला असं मध्ये मध्ये बोलून नाही आपण बोला. मी ऐकतोय आपण बोला माझ्याकडे बघू. असं झापड लावून बोलतो. आता पुढच्या वेळेस घोड्याची झापड घेऊन येतो. माझ्याकडे अध्यक्षांकडे बघूनच बोलायचं. नाही साहेब असं तुमचं हे ना जरा आडवं येतंय. मग मी असा बाहेरून बोलतो पण इथे माहित नाही. तर त्याच्यामुळे सरकारवर आरोप नाही आहेत पण सरकारवरती आक्षेप नक्की आहेत. धडाधड 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 मृत्यू होत गेले. औरंगाबादला झाला, अजून कुठेतरी झाला, नंतर नांदेडला झाला. लहान बालक गेली हो. सरकारी उपाययोजना फसल्या. सरकार त्याच्यावरती काही कारवाई करू शकलं नाही हे तर मान्य करा. एक लहान बाळ आईच्या कुशीतनं बाहेर येतं, आईच्या गर्भातनं बाहेर येतं आणि त्याचे डोळे उघडत नाही, तो विश्व बघत नाही. त्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो. ह्याची व्यथा त्या आईला आयुष्यभर खात राहील. अध्यक्ष महोदय काय केलं या सरकारने त्याबद्दल, काय उपाययोजना केल्या त्याच्याबद्दल त्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना अध्यक्ष महोदय. प्रदूषण अध्यक्ष महोदय प्रदूषणाने तर सगळ्या उंची मोडून टाकल्यात.
हे प्रदूषण कशामुळे होत आहे, कोणामुळे होत आहे, काहीच कळायला मार्ग नाही. पण प्रदूषण कसं नाही होणार? डम्पिंगला जाणाऱ्या गाड्या जर तो कचरा उघड्याने घेऊन जाणार असतील तर प्रदूषण होणार नाही. आपला काही कंट्रोलच नाही. दिवसातल्या 24 तासामध्ये ठाणे मुंबईमध्ये हजारो ट्रक कचरा घेऊन जाणाऱ्या हे उड्या घेऊन जातात. त्यातला अर्धा कचरा रस्त्यावर पडत असतो. त्या पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी मग कधी विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये लोकांना घ्यावी लागते, कधी मुलुंडला घ्यावी लागते, कधी ठाण्याला घ्यावी लागते. या दुर्गंधीपासून आम्हाला कधी वाचवणार? ही प्रक्रिया आपण कधी सुरू करणार? कचरा दुर्गंधी मुक्त करण्याची उपाययोजना सरकार कधी सुरू करणार? सरकार कोणाचंही असो, पण माणसाला दुर्गंधी ही सहन होत नाही आणि कालांतराने त्याला फुफ्फुसाचे रोग होतात. हे मेडिकल सायन्स मध्ये लिहिलेलं आहे. ठाण्याचा कचरा दिव्याला टाकत होते. कोणाची जमीन होती, किती भाडं मिळत होतं, ह्याच्याबद्दल मला या खोलात मला जायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, जिथे डम्पिंग होत होतं, ज्या साईटवर डम्पिंग होत होतं, त्या मुलांची आजही मेडिकल टेस्ट करा, त्यांच्या लंग्स मध्ये इन्फेक्शन आहे. त्यांचं पाप काय? त्यांचं पाप एकच, ते गरीब होते, क्षीण झाले होते. आपण लावून जर आवाज उचलला तर दुसऱ्या दिवशी आपल्या झोपड्या अनधिकृत दाखवून उडवून लावतील. मिळालंय त्याच्यात राहूया, अशा विचाराने तिथे राहत होते. सरकार इतकं निर्दयी असू शकतं? सरकार इतकं निर्दयी असू शकतं की डम्पिंगमुळे होणाऱ्या फुफ्फुसाच्या आजारावरती जबाबदारी घेऊन आम्ही त्याच्यावरती उपाय शोधतो? कधी एकही शब्द आला नाही. अध्यक्ष महोदय, आता काही काही डम्पिंग ग्राउंड बंद झाले. बरं झालं माननीय मुख्यमंत्री इथे येऊन बसलेत. पण मुख्यमंत्री दुसऱ्याच कामात व्यस्त आहेत. तुम्ही बोला, तुम्ही थांबू नका, बोला. तुम्ही 6 दिवसाचं अधिवेशन करा, काय बोलणार कोणी येऊन? अध्यक्ष महोदय, मला खास करून एकनाथ शिंदे साहेबांसमोरच विषय मांडला. पहिलं डम्पिंग ग्राउंड आणि सगळं डम्पिंगचं त्यांच्या एरियात होतं, वागडी स्टेट मध्ये. मग तिथनं प्रचंड तक्रारी झाल्यावरती वेगवेगळे डम्पिंग ग्राउंड शोधण्यात आले. मग त्याच्यातलं पहिलं डम्पिंग ग्राउंड निघालं हे दिव्यात. दिवा हा तसा आगरी समाजाचा एरिया आहे. सांग, बोलू तर द्या ना. तिथल्या अर्ध्या अधिक पोरांना लंग्सचे डिसीजेस झाले. तो विभाग सुटला. मग आता कुठे शोधायचे नवीन डम्पिंग ग्राउंड? तिचा शोध सुरू झाला. मग आमच्याकडचा एक शेत आहे, तो ठाण्यात राहत नाही, ठाण्याच्या पलीकडे राहतो. त्याची जवळजवळ 200 एकर जमीन आहे. ती सगळी जमीन CRZ मध्ये आहे. दिवसाला 500 ट्रकचं डम्पिंग तिथे होतं. कळव्याचा सगळा भाग हा दुर्गंधीने भरलेला आहे. ती जी खाडी आहे जिथे डम्पिंग होत आहे, तिथनं रशियातनं पक्षी येत होते. बेस्ट फ्लोरा आणि फाउना असलेला एरिया होता. घट्ट ते
समुद्रात उगवणारं झाड असतं ना ते झाड होतं, सगळ्यावरती माती. अध्यक्ष महोदय, त्रास त्याचा नाहीये अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर ती सपाट केली जाईल 200 एकर जमीन, आणि तीच जमीन 4000 कोटीला विकली जाईल, कारण का तिथे नंतर गोडाऊन उभारले जातील. कारण तो अख्खा पोट्टा हा गोडाऊन पट्टा आहे. हा असा कॅल्क्युलेटिव्हली केलेला धंदा आहे. सरकारने असं कॅल्क्युलेशनला मदत करावं. याच सरकारवरती रामदास कदम हे मंत्री असताना याच सरकारला नोटीस, या सरकारने ह्या महानगरपालिकेला नोटीस पाठवलेली की हे बंद करा, नाही तर तुमच्यावर ते कारवाई करू. हे डम्पिंगचं सगळं प्रकरण. आता मला 30-40 वर्ष झाली महानगरपालिका स्थापन करून, आम्हाला एक साधं डम्पिंग ग्राउंड करता आलं नाही. एक साधं डम्पिंग ग्राउंड, फॅसिलिटीज आणल्या नाही. आम्ही डायगरला फॅसिलिटी आणली, चाललीच नाही. हो, मी उद्या जाणार आहे डायगरला. डायगरला कचरा आणतात, तिथे टाकतात, काहीतरी करतात, चरचर, परत तो येतो आणि येतो त्या कळव्याच्या खाडीजवळ. त्याच्यावर प्रक्रिया होत नाही, काही नाही. कोणतरी गोल्डी नावाचा माणूस आहे, मोठा माणूस आहे म्हणतात, त्याचा आहे, त्याची काहीतरी चालते. म्हणजे शेवटचे 2 विषय आहेत अध्यक्ष महोदय. एक भीम जयानी नावाचा मोठा बिल्डर आहे ठाण्यामध्ये. या भीम जयानी नावाच्या बिल्डरनी एक गार्डन केली. ती गार्डन करायला काय हरकत नव्हती, ती त्यांनी स्वतःच्या जागेत केली. पण त्याची गार्डन त्यांनी बनवली आणि तो गेला म्युन्सिपाल्टीत की मला टीडीआर द्या. अरे तुला कोणी सांगितलं गार्डन बनवायला? काय तुझ्याकडे ऑर्डर, काही मोजमाप, काही इंजिनियर तिथे गेलेत? काही नाही, पण मला टीडीआर द्या. एक कर्तव्य दक्ष अधिकारी होता संजीव जयस्वाल, त्यांनी सांगितलं अजिबात टीडीआर देणार नाही, तुझा आणि आमचा काही संबंधच नाही. तुला आम्ही ऑर्डरच दिलेले नाही, तू आमच्याकडे मागायला येतो कशाला? त्याच्यानंतर हा गेला हायकोर्टात, पण दुर्दैवाने राजकीय दबावामुळे महानगरपालिकेने कागदपत्रच दिली नाहीत. आता जर कोर्टाला कागदपत्र मिळालीच नाहीत तर एवढ्या मोठ्या जागेचा टीडीआर हा भीमजयानीला मिळणार का? मिळावा? भीमजयानीने महानगरपालिकेच्या सांगण्यावरनं केलंय का? उत्तर नाही आहेत. मुख्यमंत्री महोदय समोर बसलेत, मला माहितीये त्यांना हे ज्या प्रकरणातली काहीच माहित नाहीये, काही माहित नाहीये. या भीमजयानी प्रकरणामध्ये चौकशी लावा. तुमच्या खालच्या अधिकाऱ्याने भीमजयानीशी हात मिळवणी करून करोड रुपयाचा टीडीआर खाण्याचा प्लॅन केलेला आहे. आपण याच्यावर चौकशी लावा. अध्यक्ष महोदय, हा भीमजयानी मी देतो ना. अध्यक्ष महोदय, कुठल्याही शहरामध्ये बस चालवायला काही परमिशन्स असतात ना, काही ऍप्स असतात. असं सिटी फ्लो आणि मायलो अशा 2 बसेस आमच्याकडे चालतात विदाउट एनी लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. देयर इज नो लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. आणि आपल्या साध्या ज्या गाड्या आहेत त्यांना गिराईकच नाही. आपल्या महानगरपालिकेच्या गाड्या लॉस मध्ये जात आहेत आणि या सिटी फ्लो आणि मायलो हे खिसा भरतायत. एकही लायसन्स नाही, त्यांना अधिकार नाही, पण त्यांना कोण पकडत पण नाही. अध्यक्ष महोदय, हा धक्कादायक प्रकारे ठाण्याच्या मेन रोडवर चालू आहे. तुमची स्वतःची महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम वरती हाचा परिणाम होतोय आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे. कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आली आहे.
या सिटी फ्लो आणि माय फ्लो ह्याच्या मागे कोण आहे? तुम्ही कोणाकडे बोट दाखवतोय? जरी आरटीओनी काही नोटीस वगैरे दिली तर तो माणूस घेतो आणि खाली टाकून देतो आणि तिथं दररोजचं काम चालू. शेवटच्या मुद्द्याकडे आलो मी. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे जीतो नावाची संस्था आहे. जीतो. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे जे काय येईल ते जीतोला जातं. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे 10 मजल्याची लाखो स्क्वेअर फीटची बिल्डिंग बांधली गेली. 1 रुपयाने जीतोला देण्यात आली. सामाजिक संस्था आहे. पण अशा अनेक सामाजिक संस्था आहेत. ठाण्यामध्ये जे काही सामाजिक उपयोगासाठी येतं ते सगळं जीतोलाच द्यायला पाहिजे असं काय लिहून ठेवले? सगळं जे काय ते जीतो. हा कोण आहे जीतो? हे बघा, आज पेपरला छापून आलं. 16 कोटीचं नुकसान. जर एकंदरीत जीतोला दिलेल्या सगळ्या जमिनींचं कॅल्क्युलेशन केलं तर 1600 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 1600 कोटी रुपयाचा ठाणे महानगरपालिकेने जीतोशी हात मिळवणी करून घेतलेला भ्रष्टाचार आहे. ज्यांना चांगल्या चांगल्या संस्था आहेत. आणा कॅन्सर हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल यायला तयार होतं. तुमच्याकडे जमीन असेल तर जगातल्या चांगल्या चांगल्या संस्था तुम्हाला आणता येतील. पण तुम्हाला काही करायचंच नाहीये. कन्क्लूड करा साहेब, आता कन्क्लूड करा. लास्ट. ठाणे जिल्ह्यातील 14 महसुली गावांनी एकमुखाने ठराव केलाय की आम्हाला नवी मुंबईमध्ये सामील करून द्या. आणि सरकारनेही त्याला मान्यता दिली होती. पण आजपर्यंत त्या गावांना ना रस्ता आणि सगळी कोयना विस्थापितांची गाव आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आस्था असलंच पाहिजे. पण 1 रुपया त्यांच्यावर खर्च केला जात नाही. बसेस नाही, शिक्षण बंद. एक तर कोयनेसाठी त्यांनी आपली घरं दिली, महाराष्ट्र जिवंत ठेवला, पण त्याला मारण्याचं काम सगळ्याच सरकारांनी केलं. माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की ते कोयनेच्या खोऱ्यातले, कोयनेच्या नदीला त्यांचं गाव आहे, कमीत कमी आपले भाऊबंद, आपल्या गावातला एक माणूस तडफडतोय, मृत्यूच्या दारात जातोय, त्या सगळ्या गावकऱ्यांना एकत्र येऊन बसा. तुम्ही जो शब्द दिलाय त्यांना की नवी मुंबई महानगरपालिकेत तुमचा समावेश करून घेऊ, तो समावेश करा आणि त्यांना या सगळ्या दुःखी यातनेत सोडा. अध्यक्ष महोदय, हे एवढं बोलतो, तसं बोलायला खूप आहे. पण अध्यक्ष महोदय, आमचा जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोड मध्ये आमचाही समावेश करावा. अध्यक्ष महोदय, आज गरज मुंबईला, ठाण्याला ही रिंग रोडची आहे. जसं दादांनी पुण्यात केलं, जसं देवेंद्रजींनी नागपूरमध्ये केलं, त्यांचं उदाहरण घेऊन आमच्या मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात करावं. ठाणेकरांचा जीव सुटेल. अध्यक्ष महोदय, मुंबईला जायचा 1 तास आणि स्टेशनवरनं उतरून घरी जायला 1.5 तास, असे 2.5 तास लागतात. आमच्या ठाणेकरांची या सगळ्या दुर्गंधीपासनं, रस्त्यांपासनं, खराब झालेल्या रस्त्यांपासनं सुटका करावी, एवढीच मागणी सरकारकडे करतो.